व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कशी आहे बच्चा पार्टी? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरच्या 4थ्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे सायक्लोट्रॉन मोशन. याच्याच पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर. हे एक मशीन आहे की ज्याचा वापर करून आपण चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट करू शकतो आहे. ठीक आहे, सायक्लोट्रॉन ज्याचं नाव आहे. या सायक्लोट्रॉनमध्ये एंटर होणारा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये कसा मूव्ह होतो हे तुमच्या लक्षात यावं म्हणून हा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. कळतं आहे का मी काय म्हणते ते? की ज्यावेळेस एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर होतो आहे, जनरली मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर होणारा हा चार्ज पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. बघा मी काय म्हणते ते. इन ए मॅग्नेटिक फील्ड ए चार्ज पार्टिकल टिपिकली अंडरगोज सर्क्युलर मोशन. आणि मग ही सर्क्युलर मोशन होत असताना चार्ज आता सर्क्युलर मोशनमध्ये काय होतो आहे तर ॲक्सेलरेट होतो आहे. मग सर्क्युलर मोशन कुणामुळे होते तर मला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्समुळे होते आहे. बरं, हा सेंट्रिपिटल फोर्स नेहमीच कसा ॲक्ट होत असतो तर टुवर्ड्स सेंटर असा ॲक्ट होत असतो. मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल दाखवून फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा वापर करून आपल्याला हे डिसाईड करता येतं की मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शनने आहे. त्या चार्ज पार्टिकलची होणारी मोशन म्हणजे त्या चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी कोणत्या डिरेक्शनने आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटीचा विचार केल्यानंतर ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फील्ड आहे ना, चार्ज पार्टिकल कशामधून मूव्ह होतो आहे तर मॅग्नेटिक फील्डमधून. मग मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलवरती फोर्स एक्झर्ट करतं. लॉरेन्स फोर्स तर आपण शिकलोयच, हो की नाही. मग या मॅग्नेटिक फील्डने त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स FM असा लिहितो आहे आपण. हे पाहतो फोर्स असा. मग ह्याची डायरेक्शन कशी दाखवली आपण तर टुवर्ड्स सेंटर. मग हे टुवर्ड्स सेंटर का आहे हे आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने डिसाईड करता येतं. ठीक आहे. मग आज ही सर्क्युलर मोशन एखाद्या चार्ज पार्टिकलची होत असताना त्या चार्ज पार्टिकलवर ॲक्ट होणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो टुवर्ड्स सेंटर कसा आहे. या पार्टिकलवर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे असं आपण का म्हणतोय. म्हणजे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सलाच मॅग्नेटिक फोर्स असं म्हणावं लागणार आहे. का तर मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेल्या फोर्समुळं चार्ज पार्टिकल सर्क्युलर मोशन ॲक्वायर करतो. आणि सर्क्युलर मोशनसाठी आपण आत्तापर्यंत शिकलो रिस्पॉन्सिबल कोण असतं तर सेंट्रिपिटल फोर्स असतो. सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो तर डिरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असतो, हो की नाही. आणि मग हे जे सगळं आहे हे असं का आहे ते आपण पाहणार आहोत आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये. तर तयार सगळेजण. बघा, हा एक्स ॲक्सिस आहे दिसला, हा एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे. इथं सेंटरला मी एक सर्कल ड्रॉ केलं आहे की ज्या सर्कलमध्ये तुम्हाला हे पॉझिटिव्ह साईन दिसतं आहे. ॲक्च्युली ते सर्कल आणि त्यामध्ये असलेले हे जे पॉझिटिव्ह साईन आहे ना त्याने मला रिप्रेझेंट करायचं आहे मॅग्नेटिक फील्ड. पण मग हे मॅग्नेटिक फील्ड मी कसं रिप्रेझेंट करते त्यासाठी मी हे असं का केलेलं आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कसं आहे तर परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर आहे. ठीक आहे. मग आता हा तुमच्यासमोरचं तुमचं टेक्स्टबुक असेल तर तो असेल तुमचं पेपरचं प्लेन. माझ्यासमोर बोर्ड आहे म्हणून हा असेल बोर्डचा प्लेन. तर या प्लेनला ज्यावेळेस मी असा सिम्बॉल ड्रॉ करते मॅग्नेटिक फील्डसाठीचा त्यावेळेस मला सांगायचं आहे की ते मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर परपॅन्डिक्युलर आहे. मग परपॅन्डिक्युलर कसं आहे तर ते आतमधल्या बाजूला जाणार आहे, बोर्डच्या आतमधल्या बाजूला. हे बघा बोर्डचा प्लेन असा, हो की नाही, दिसतोय हा हॉरिझॉन्टल प्लेन. हा बोर्डचा प्लेन आहे किंवा तुमच्या पेपरचा प्लेन आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे. हे बघा परपॅन्डिक्युलर म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड असं आतमध्ये जाणार असेल. ह्या पेनचं टिप बघा आतमध्ये जाणार असेल.
मग आता हा पेपरवरचा कुठला पण एक पॉईंट बघा आणि त्याला हा पेन बघा, सपोज हे प्लेन असेल, हे आहे आपल्या बोर्डचं प्लेन आणि आतमध्ये जाणार आहे हे मॅग्नेटिक फील्ड, आतमध्ये चाललं आहे. मग ह्यांच्यामध्ये अँगल काय असेल, 90 डिग्रीचा असेल. हे पहा तुम्हाला कळेल यातून लगेच. हे आपल्या बोर्डचं प्लेन आहे, हां बोर्डचं प्लेन आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हे प्लेन ऑफ पेपर आहे किंवा प्लेन ऑफ बोर्ड आहे आणि हे आहे मॅग्नेटिक फील्ड. हे मी असं पकडलं असं, मग हा तर प्लेन ऑफ पेपर झाला हा, आणि हे तर मॅग्नेटिक फील्ड झालं की जे आतमधल्या बाजूला चाललं आहे, आतमधल्या बाजूला डिनोट केलं गेलं आहे. इनसाईड बोर्ड आहे, इनसाईड पेपर आहे आणि ह्या दोघांमधला अँगल बघा तुम्ही किती आहे, 90 डिग्री आहे. कळतंय का? म्हणून ज्यावेळेस मला असं दाखवायचं आहे, ज्यावेळेस मला असं रिप्रेझेंट करायचं आहे की तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड किंवा या फ्री स्पेसमध्ये, या मोकळ्या जागेमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे, या रिजनमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर आहे, त्यावेळेस मी असा सिम्बॉल वापरते. आलं आहे लक्षात? ही गोष्ट बसली चांगली डोक्यामध्ये तर पुढं जाण्यात अर्थ आहे. ठीक आहे. बरं, आता पार्टिकल कुठे आहे? इथं आहे पहा आपला पार्टिकल. ठीक आहे. ही त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी या दिशेने जाणार आहे. लिनियर व्हेलॉसिटी व्हीने दाखवली, बार लिहिला का तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग हा आहे इथं पार्टिकल, दिसला? राहील लक्षात? बुकमध्ये पार्टिकल वगैरे काही लिहिलेलं नाही आहे. आणि बऱ्याचदा फिजिक्सच्या बाबतीत असं होतं की डायग्रॅम दिसायला तर सिम्पल दिसते आहे, पण मला तर डायग्रॅमही समजत नाही आहे आणि मला एक्सप्लेनेशनही समजत नाही आहे. तर कित्येक वेळेस असं होतं ना की खूप सोपी गोष्टसुद्धा अवघड वाटते, किंवा असं असतं की ती सोपी आहे म्हणूनच आपल्याला अवघड वाटते. फिजिक्स सब्जेक्टमध्ये हे जे मी काही बोलते ना ते तुम्हाला वारंवार रिअलाईज होतं. मग ही जी सोपी डायग्रॅम आहे ना ती मुळातच सोपीच आहे, पण कधी माहिती आहे, ज्यावेळेस ते आपल्याला समजेल ना त्यावेळेस. ठीक आहे. मग कळलं तुम्हाला? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पार्टिकल वगैरे काही लिहिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की तो जो पार्टिकल आहे ना तो इथं आहे, इथं या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि मग तो असा मूव्ह होतो आहे. तुम्ही जो पाथ दाखवलेला आहे आपल्या बुकमध्ये, जो पाथ आहे तो कसा आहे तर सर्क्युलर आहे. आणि आपण यावर डिस्कशन करतो आहे की तो सर्क्युलर का आहे, तर त्या चार्ज पार्टिकलवर कोणी फोर्स एक्झर्ट केला असेल, या मॅग्नेटिक फील्डनं फोर्स एक्झर्ट केला असेल. का तर मॅग्नेटिक फील्डमध्ये येणारा जो फॉरेन ऑब्जेक्ट आहे, बाहेरून येणारी जी वस्तू आहे त्या वस्तूवरती मॅग्नेटिक फील्ड फोर्स एक्झर्ट करतं, म्हणजे करतंच. तुम्हाला माहीत आहे की हा फोर्स मॅक्झिमम कधी असतो, ज्यावेळेस तो पार्टिकल मॅग्नेटिक फील्डला 90 डिग्रीचा अँगल करतो. म्हणजे हे आहे मॅग्नेटिक फील्ड, हे आहे मॅग्नेटिक फील्ड. बाहेरून आला पार्टिकल, हा पार्टिकल आहे सपोज, आतमध्ये एंटर कसा करतोय तर तो मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर असा एंटर करत असेल, तर तुम्हाला माहीत आहे की ती मॅग्नेटिक फील्ड त्या पार्टिकलवर मॅक्झिमम फोर्स एक्झर्ट करतं. ठीक आहे. ती एक कंडिशन आहे, आपण शिकलो होतो. त्या मॅग्नेटिक फील्डने त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स आपल्याला माहीत आहे. तो किती असतो? F = B × Q × V × sin θ. ह्या फॉर्म्युल्यावरती आपण बरंच डिस्कशन केलं आहे आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये, हो की नाही? बी आणि व्ही हे काय असणार आहेत तर व्हेक्टर असणार आहेत. F = Q इन ब्रॅकेट, तुम्हाला मी म्हटलं होतं हे कसं लिहायचं, V बार क्रॉस B बार. हा काय झाला तर व्हेक्टर फॉर्म झाला. ठीक आहे. आणि जो अँगल आपण इथं लिहितोय थिटा, तो ह्या व्हीमधला आणि बीमधला अँगल आहे, बरोबर आहे. मग हे दोघं जर परस्परांना परपॅन्डिक्युलर असतील, म्हणजे ह्या दोघांमधला अँगल असेल 90 डिग्री, त्यावेळेस इथं साईन थिटा होईल 90 डिग्री. आणि हा साईन थिटा 90 डिग्री झाला की फोर्स काय होईल, F = B × Q × V, की जो फोर्स कसा असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. येतं आहे का तुमच्या लक्षात? मग आत्ता इथं जो पार्टिकल एंटर झालेला आहे तो असं नाही की प्रत्येक वेळेस त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये परपॅन्डिक्युलरच आहे. ठीक आहे. तर आपल्याला ही कंडिशन माहिती आहे की फोर्स मॅग्नेटिक फील्डने त्या पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स मॅक्झिमम कधी असेल हे आपल्याला माहिती आहे. कंडिशन काय, व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल किती असायला हवा आहे, 90 डिग्री असायला हवा आहे. ठीक आहे. तर मी काय म्हणत होते, पार्टिकल इथं आहे आणि तो या डिरेक्शनने मूव्ह होतो आहे. ठीक आहे.
पण त्याला सरळ जाऊ देत नाही. कोण जाऊ देत नाही? त्याला लिनियर व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होऊ देणार नाही आहे. कोण ट्रॅव्हल होऊ देणार नाही? तर मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल होऊ देणार नाही. ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा पार्टिकल काय झालेला आहे, एंटर झालेला आहे. कळतं आहे का तुम्हाला? आणि पार्टिकलची जी मोशन असणार आहे ती मोशन आपण एका पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची मोशन म्हणून कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट आपण कसा दाखवतो, तर कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट दाखवतो की जो सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून बाहेर पडतो आणि सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी येतोय. ठीक आहे. म्हणजे हा कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची मोशन असते, इलेक्ट्रॉनची नाही. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन कुठून बाहेर येत असतो, तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून बाहेर येत असतो आणि कुठं पोहोचत असतो, तर सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी. ठीक आहे. मग इथं फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल वापरत असताना मी तुम्हाला सारखं सांगते की फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल हा पॉझिटिव्ह चार्जच्या मोशनसाठी अप्लाय केला जाणारा रूल आहे. ठीक आहे. मग ज्या दिशेने तो पार्टिकल मूव्ह होतोय, आपण मिडल फिंगरने रिप्रेझेंट करतोय डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. ठीक आहे. फ्लो ऑफ करंट, सर्किटमधला फ्लो ऑफ करंट आपण म्हणतो की कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट आहे, म्हणजे फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि आपण इथंही असं समजायचं की हा जो चार्ज आहे तोही काय आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. कळतंय का? नाहीतर फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल समजून घेत असताना तुम्ही तर म्हणाल करंट करंट करंट, इथं तर कुठं करंट नाहीच आहे, मग मॅडमने हा फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल कसा अप्लाय केला? तर तो कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जसाठी नाही, आपण ह्या एका पॉझिटिव्ह चार्जसाठी त्याचा विचार करतोय. ठीक आहे. राहील लक्षात? तर आता मी काय म्हणते, आपण याला फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल अप्लाय करायचा. बघा, डावा हात, थंब, फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर, लिटिल फिंगर किंवा ह्याला पिंकी फिंगर पण म्हणतात. हे दोघं जण आपल्या कामाचे नाहीत. रिंग फिंगर, लिटिल फिंगर, आपण काम करतो ह्या 3 बोटांवरती. ठीक आहे. थंब आहे, फर्स्ट फिंगर आहे आणि मिडल फिंगर आहे. ठीक आहे. अप्लाय कसा करायचा रूल तुम्हाला मी सांगते. हा इथं पार्टिकल आहे आणि ही त्याची मोशन आहे. ठीक आहे. मोशन ऑफ पार्टिकल की जे आपण मिडल फिंगरने रिप्रेझेंट करतो आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस मी म्हणते की करंट फ्लोज थ्रू इन कंडक्टर आणि आपण तो करंट ह्या मिडल फिंगरने रिप्रेझेंट करतोय, ती फिंगर आत्ता काय रिप्रेझेंट करते, व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल. राहील लक्षात? त्या फिंगरला काम करायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल रिप्रेझेंट करण्याचं. या फिंगरला, मिडल फिंगरला. फर्स्ट फिंगर काय रिप्रेझेंट करतं आहे, तर फर्स्ट फिंगर मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतं आहे. याचं काम आहे मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करणं. आणि याचं काम काय आहे, तर फोर्स रिप्रेझेंट करणं. कोणत्या डिरेक्शनने फोर्स आहे त्या पार्टिकलवर, मॅग्नेटिक फील्डने एक्झर्ट केलेला मॅग्नेटिक फोर्स कोणत्या डिरेक्शनने रिप्रेझेंट होईल, कोणत्या डिरेक्शनने एक्झर्ट होईल ते दाखवण्याचं काम करतो आपला हा थंब. ठीक आहे. राहील लक्षात तुमच्या? आता हे अप्लाय कसं करायचं सांगते. बघा, माझा हात असा आहे, हाताची पोझिशन बघा, नाही तर आपण कसंही काम करत राहतो आणि मग साधीशी गोष्ट असते ना, मग आपल्या लक्षात येत नाही. हे दोघं जण बेंड करून टाकायचे. ठीक आहे. ही माझी फर्स्ट फिंगर आहे, जिने काय रिप्रेझेंट केलं आहे, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मी कसं म्हणते, पेपरला कसं आहे, परपॅन्डिक्युलर आहे, आतमधल्या बाजूला आहे. मग हे असे, हो की नाही, हे असे. बरं, ह्या फिंगरने काय रिप्रेझेंट केली आहे, व्हेलॉसिटी रिप्रेझेंट केली. हे मी कुठं अप्लाय करेल माहिती आहे, ह्या चार्ज पार्टिकलला अप्लाय करेल. इथं ठेवायचं हे फर्स्ट फिंगर इथं. ठीक आहे. म्हणजे इथं काय अप्लाय केलं जाईल, तर मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे, आतमधल्या बाजूला आहे, बोर्डच्या आतमधल्या बाजूला आहेत ते मॅग्नेटिक फील्ड. ही व्हेलॉसिटी दिसते ह्यात मिडल फिंगरने रिप्रेझेंट केलेली, चाललं आहे हे व्हेलॉसिटीच्या दिशेने. ह्या दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. राहते लक्षात? हे 3ही फिंगर्स एकमेकांना म्युच्युअली परपॅन्डिक्युलर असतात. येतं आहे का लक्षात? मग बघा, मॅग्नेटिक फील्ड चाललं आतमधल्या बाजूला, व्हेलॉसिटी कुठं चालली, पुढच्या बाजूला. आणि हा थंब काय पॉईंट करतोय, तर हा थंब मॅग्नेटिक फील्डने या इथं असलेल्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स पॉईंट करतोय. ठीक आहे. हे बघा, हे असं दिसलं.
मग आता समजा हात मोडून जाण्या इतपत अप्लाय करावा लागतोय तो. बघा, हा इथं मॅग्नेटिक फील्ड गेला आतमधल्या बाजूला, व्हेलॉसिटी गेली पुढच्या बाजूला. हा झाला थंब. थंबने काय रिप्रेझेंट केला आहे? तो फोर्स रिप्रेझेंट केला. बघा कुठल्या दिशेने दिसतोय तुम्हाला? या दिशेने दिसतोय. ठीक आहे. कसं? तर मॅग्नेटिक फील्ड जे बोर्डच्या आतमधल्या बाजूला गेलं, ही झाली व्हेलॉसिटी की जी वरच्या बाजूला गेली. हे काय झालं? तर फोर्स झाला. आणि ह्या तीनही गोष्टी एकमेकींना कशा आहेत? परपॅन्डिक्युलर आहेत. मग फोर्स या दिशेने अप्लाय केला गेला. मग आता पार्टिकल थोडासा पुढे गेला, इथं गेला, तर मी इथं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय करेल. मग अजून थोडासा पुढे गेला, कळतं का? मग माझ्या अंगठ्याकडे बघा, तुमचं लक्ष माझ्या अंगठ्याकडे असू देत. मी जेवढा माझा हात मला फिरवता येईल मी फिरवते. हे बघा, फोर्स दिसला या दिशेने. थंबकडे बघा, इथं दिसला. मग परत पार्टिकलची पोझिशन इथं कन्सिडर करू आपण, इथं कन्सिडर करू. मग मी इथं अप्लाय केला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता थंबची पोझिशन बघा चेंज झाली. ठीक आहे. मग मी इथं पार्टिकल पुढे गेला तर इथं अप्लाय केली, थंबची पोझिशन चेंज झाली. म्हणजे ज्यावेळेस मी इथं अप्लाय करते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, त्यावेळेस फोर्स पॉईंट केला जातो असा टुवर्ड्स सेंटर. येतं आहे का लक्षात? मी ज्यावेळेस इथं जातो आहे पार्टिकल, कारण तो मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतो आहे ना, आणि मॅग्नेटिक फील्ड त्याला काय करतं आहे तर सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी काय करतं आहे? प्रवृत्त करतं आहे. मग ज्यावेळेस मी इथं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय करते, त्यावेळेस माझ्या लक्षात येते की मॅग्नेटिक फील्ड आतमधल्या बाजूला आहे. व्हेलॉसिटी कशी असणार आहे? ही अशी असणार आहे व्हेलॉसिटी. हो की नाही? त्यावेळेस फोर्स कसा अप्लाय केला जातोय? तर हा असा अप्लाय केला जातोय. पुन्हा चार्ज पार्टिकल पुढे जातोय, व्हेलॉसिटी ही अशी. फोर्स कसा अप्लाय केला जातोय? तर असा अप्लाय केला जातोय. इथं येतोय तो चार्ज पार्टिकल, व्हेलॉसिटी ही अशी. फोर्स कसा अप्लाय केला जातोय? असा अप्लाय केला जातोय. म्हणजे तो पार्टिकल अगदी कुठंही जरी मोशनमध्ये असला तरीसुद्धा हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डने त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स त्या चार्ज पार्टिकलला टुवर्ड्स सेंटर असं काय करत असतो? तर ॲट्रॅक्ट करत असतो. म्हणजे त्या पार्टिकलची जी मोशन असतानाची जी सिच्युएशन आहे, तो प्रत्येक वेळेस कशाकडे ॲट्रॅक्ट होतोय? तर सेंटरकडं ॲट्रॅक्ट होतोय. आणि होत असतं काय ॲक्च्युली? तर आपण ज्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतोय तो इथं सेंट्रिपिटल फोर्ससारखा ॲपियर होत असतो. कळतंय का मी काय बोलते ते? म्हणजे सेंट्रिपिटल फोर्समुळेच एखाद्या चार्ज पार्टिकलला सर्क्युलर मोशन ॲक्वायर करणं शक्य होतं, की जे इथं त्या चार्ज पार्टिकलला कोणामुळे शक्य होतं? तर ह्या मॅग्नेटिक फोर्समुळे शक्य होतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलवरती असा फोर्स एक्झर्ट करतं की तो कसा आहे? तर अलॉंग द रेडियस आहे आणि टुवर्ड्स सेंटर आहे. तर कॅपिटल आर जे मी लिहिलं होतं ते त्या चार्ज पार्टिकलचा जो सर्क्युलर पाथ आहे, त्या सर्क्युलर पाथची ती काय आहे? रेडियस आहे. ठीक आहे. मग प्रत्येक वेळेस हा जो फोर्स एक्झर्ट होईल तो कसा असणार आहे? तर अलॉंग द रेडियस असणार आहे. आणि कसा असणार आहे? तर टुवर्ड्स सेंटर असणार आहे. तुम्हाला ती फोर्सची डायरेक्शन कुणी दिली? तर फ्लेमिंग्सच्या लेफ्ट हँड रूलने दिली. ठीक आहे. मी जसं करून दाखवलं ना तुम्हाला डाव्या हाताची पोझिशन, तुम्ही तसं करून पाहायचं, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि ही सिम्पल असलेली डायग्राम तुम्हाला मुळीच अवघड वाटणार नाही. बरोबर ना मी बोलते ते? बरं. तर आता आपण सारखं बोलून झालं की इथं या मॅग्नेटिक फील्डने त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्सच काय आहे? तर सेंट्रिपिटल फोर्स आहे. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू द लॉरेंट्झ फोर्स लॉ, द मॅग्नेटिक फोर्स ऑन द पार्टिकल विल ॲक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस आर अँड दिस फोर्स विल प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स टू सस्टेन ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळतंय का? म्हणजे हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो त्या पार्टिकलला, त्या चार्ज पार्टिकलला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सस्टेन्ड ठेवण्यासाठी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टिकवून ठेवण्यासाठी तो सेंट्रिपिटल फोर्स त्या पार्टिकलला मदत करत असतो. म्हणजेच फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डने त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट केलेला फोर्स अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर आहे
आणि हाच फोर्स म्हणजे काय आहे तर सेंट्रीपिटल फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर एक इक्वेशन लिहायचं झालं तर मला असं लिहावं लागेल, सेंट्रीपिटल फोर्स mv² बाय आर इक्वल टू फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. आत्ताच मी म्हटलं की हा फोर्स मॅक्झिमम कधी असेल, ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड त्या पार्टिकलबरोबर कसं असेल 90 डिग्रीचा अँगल करत असेल. मग तो मॅक्झिमम फोर्स आपण असा लिहू शकतो Q इंटू व्ही इंटू बी. बघा, एम म्हणजे काय आहे, मास ऑफ चार्ज पार्टिकल, व्ही लिनियर वेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल, आर रिप्रेझेंट्स रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ ॲक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल, क्यू म्हणजे काय आहे, चार्ज ऑन दॅट पार्टिकल, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आणि बी मीन्स मॅग्नेटिक इंडक्शन, की जे कसं आहे तर इनवर्ड टू द प्लेन ऑफ बोर्ड और इनवर्ड टू द प्लेन ऑफ पेपर. ठीक आहे, ही व्हेलॉसिटी आहे, यातल्या एका व्हेलॉसिटीला कॅन्सल आउट होईल, म्हणजे शिल्लक काय राहील, mv/r इक्वल टू क्यू इंटू बी. एम इंटू व्ही मास इंटू व्हेलॉसिटी, ज्याला आपण मोमेंटम असं म्हणतो, आणि जो मोमेंटम कॅपिटल पी या लेटरने रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे, मग मी इथं मोमेंटम लिहिते, मास इंटू व्हेलॉसिटीला पी डिवाइड बाय आर इक्वल टू क्यू इंटू बी. मग हेच मी असंही लिहू शकेल ना, पी इक्वल्स टू क्यू इंटू बी इंटू आर. पी म्हणजे काय आहे, मोमेंटम आहे, मोमेंटम ऑफ ए चार्ज पार्टिकल. हा जो फॉर्म्युला आहे अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याला सायक्लोट्रॉन फॉर्म्युला असं म्हटलं जातं. ठीक आहे, इट डिस्क्राईब द सर्क्युलर मोशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इन ए पार्टिकल ॲक्सेलरेटर दॅट इज द सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनमध्ये जो मोशनमध्ये असलेला चार्ज पार्टिकल आहे त्याची सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करण्याचं काम कोण करतो, तर हा फॉर्म्युला करतो. ठीक आहे, समजलं आहे. आज जेवढं शिकवलं मी तुम्हाला लक्षात ठेवायचं, जेवढं काही झालं आहे या व्हिडिओमध्ये समजलं नाही तर पुन्हा मागं यायचं, पुन्हा व्हिडिओ रन करायचा, प्ले करायचा आणि ते पुन्हा ऐकायचं. एकदा तो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाला तर मी फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच सेंट्रिपिटल फोर्स का आहे असं म्हणते आहे ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर, बाय.